पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू. नवापुरात हळहळ व्यक्त. भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्रभाऊ नगराडे व नगरसेवकांचे अश्रू अनावर. दादांच्या आठवणींना दिला उजाळा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली. बारामती येथील विमानतळावर लँडिंग दरम्यान ही घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज बुधवारी सकाळी बारामती दौऱ्यावर होते. आज दिवसभरात त्यांच्या 4 महत्त्वाच्या सभा नियोजित होत्या. यासाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले. मात्र विमानतळावर लँडिंग करत असतानाचा हा विमानाचा अपघात झाला. यावेळी विमानात अजितदादा पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि इतर सहकारी होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, अशी माहिती डीजीएस मार्फत कळली आहे. या संदर्भात राज्यातील अनेक नेत्यांनी अजितदादांच्या निधनाची बातमी कळताच बारामतीकडे धाव घेतली. राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामती येथे दादांच्या अंतिम दर्शनासाठी निघणार आहेत. या घटनेमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्रभाऊ नगराडे, नगरसेवक यांना अश्रू अनावर झाले. नवापूर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बारामतीसाठी रवाना होणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरतभाऊ गावित व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक पदाधिकारी शोकाकुल झाले आहेत. नवापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. अजितदादा पवार यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सगळ्यात वाईट दिवस आज दादा नाही, हे ऐकूनच कसं तरी वाटतं. दादांविषयी बोलल्या इतका मी फार मोठा नाही, पण कुटुंब प्रमुख गेले आमचे. कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम अजितदादांनी केलं आणि आज खरी जी राष्ट्रवादी उभी आहे, अजितदादांमुळे हे राष्ट्रवादी बांधली गेली. दादांसारखा नेता होणं शक्य नाही. दादा दादा होते. दादांनी सगळ्यांना आपलंसं केलं आणि जो दिलेला शब्द आहे तो पाळणारे दादा होते. लाखोच्या संख्येमध्ये जरी कुठं असेल तरी दादांना आवाज दिला, दादा नमस्कार केला तरी दादा उभे राहून जायचे, नमस्कार घ्यायचे. इतकं साधं व्यक्तिमत्व दादा. हसत खेळत नेहमी बोलणारे, नेहमी ग्रामीण भागाची नाळ जोडलेली, आमच्या समाजाविषयी, आदिवासी समाजाविषयी कायम आपुलकी दादांच्या मनात. दादा म्हणायचे, अरे भरत कारखान्याचं काय झालं, कारखाना चालू आहे का, काय माझी मदत लागेल ती सगळी मी मदत करेन. फार दादांचं काटेकोरपणे लक्ष या ग्रामीण भागात. सगळ्यांना सांगायचे, अरे आदिवासींचा एकमेव कारखाना आहे, तो कारखाना चालू झाला पाहिजे, कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे, माझी जी मदत लागेल ती मी करेन. जी इतकं दादांचं प्रेम या आदिवासी समाजावर होतं. आम्हाला जेव्हाही गेलो खाली हाताने दादांनी कधीच परत पाठवलं नाही. जे जे काम घेऊन गेलं ते काम अजितदादांनी करून दिलं. नगरपालिकेचे सगळे नगराध्यक्षसहित सगळ्यांना घेऊन गेलो. 21 लोक निवडून आले. दादांनी हात माझ्या सोडत नव्हते. दादा इतके दादा खुश झाले. मी दादांना 100 कोटीचं पत्र दिलं की दादा ही पाणी पुरवठ्याची योजना नगरपालिकेची मंजूर झाली पाहिजे. पहिल्याच मिटिंगला तुझी मंजूर करून देतो भरत. नावानिशी बोलवायचे कुठेही असले, भरत काय चाललंय तुझं, काही असेल सगळे कामं तुझे सांग, सगळे कामं करून दे, कुठेही अडचण येणार नाही. छोट्या छोट्या संघटनांच्या याच्यांवरनं सुद्धा दादांनी सांगितलं हो. आणि दादांनी मला शब्द दिला होता, मी नवापूरला येईन, जनतेचे आभार मानण्यासाठी मी नवापूरला येईन. दादांनी तो शब्द नाही पाळला. दादांनी हा शब्द पाळला पाहिजे होता. आजपर्यंत आम्हाला जो शब्द दादांनी दिला
तो शब्द दादांनी पाळला, हा शब्द सुद्धा दादांनी पाळला पाहिजे होता की भरत नवापूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मी 100% नवापूरला येईल, तसं नियोजन तू कर. म्हटलं हो दादा तुम्ही या फक्त. आम्ही तेही नियोजन केलं होतं. आज आमचे कुटुंब प्रमुख गेले. राष्ट्रवादीमध्ये फार पोकळी निर्माण झाली. खरा तरुणांचा खरा कार्यकर्ता होता. तरुणांना फार ताकद देणारे दादा कार्यकर्ते होते. दादांनी फार फार पुढे घेऊन जाण्यासाठी फार फार परिश्रम केले, सगळ्यांना जोडलं. आणि आज खरोखर ही नगरपालिका या शहराच्या विकासासाठी आम्ही कोणाच्या जीवावर हे केली, फक्त दादांच्या याच्यावर. कारण आम्हाला माहिती होतं की दादांनी दिलेला शब्द सांगतील. आणि दादांनी मला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं, भरत तुला जो शब्द द्यायचा तो दे नगरपालिकेसाठी, तुझ्यासाठी तू जे जे सांगशील ते सगळं तुझ्या आश्वासन मी पूर्ण करण्यासाठी बसलो आहे, पण तू नगरपालिका घेऊन ये. म्हटलं हो दादा 100% नगरपालिका घेऊन येईल. नगराध्यक्ष सहित 12 ते 15 आपले नगरसेवक निवडून येतील. आढावा मीटिंगमध्ये सांगितलं. दादा माझ्याकडे बघून हसायचे. म्हटलं हो दादा येईल म्हणजे 100%. दादा मला असं करायचं की गुड 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 म्हणे. दादांना विसरणं शक्य नाही आणि दादांसारखा नेता होणं या जन्मात तरी शक्य नाही. माझे वडील गेल्यानंतर, माणिकराव दादा गेल्यानंतर मला एक आशेचा किरण वाटला की आज दादा गेल्यानंतर आज मला पितृतुल्य हे लाभलेलं आहे अजितदादांसारखं, की दादांनी खरंच माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्याबरोबर जेवायला बसवलं. त्यांची कॅबिनेट चालू होणार होती, त्याच्या अगोदर मला बोलत सांगितलं, भरत तुझे जे जे कामं आहे ते सगळे मी पूर्ण करेन. कॅबिनेटमध्ये सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, हा भरत हे लक्षात ठेवा, माणिकराव दादांचा मुलगा आहे आणि याचे कामं आपल्याला करायचे आहेत. म्हणजे इतकी ताकद देणारा नेता आज गेला. नेता नवी म्हणेल, पितृतुल्य आमचा हरवलेला आहे. आणि आज खरं म्हटलं तर हा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. ती सर दादांची सर कधीच कोणामध्ये येणार नाही. दादांनी जे जे कार्य केलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी, हो लाडक्या बहिणींसाठी मी तेव्हा दादांना पत्र पाठवलं. लगेच कार्यालयामधनं फोन आला की दादांनी सांगितलं त्याच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे, लाडक्या बहिणींच्या सुद्धा खात्यावर पैसे पडतील. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींकडं दादांचं लक्ष होतं. आमचं पत्र पाहतात दादा म्हटले की भरतला मेसेज पाठवा की त्याने जे पत्र दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा चालू आहे. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी करणार दादांनी आम्हाला बघितलं. इलेक्शनला पहाटे 4:30-5 वाजता दादा फोन करायचे, भरत काय परिस्थिती आहे, काय होईल विधानसभेत. म्हटलं हो दादा परिस्थिती चांगली आहे, निवडून येऊ. फार फार दादांनी म्हणजे दादा काय सांगू दादांबद्दल आज नाही. मला फार वेदना होतात, फार वाईट वाटतं की आज आम्ही खरे पोरकं झालेलो आहोत. आज आमचं पितृतुल्य हरवलेलं आहे. नेता होणं शक्य नाही. दादा काय भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची, तेही शब्द आमच्यातनं निघत नाही. दादा